या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। महाराष्ट्र आणि कर्नाटकात व्याख्यान केसरी म्हणून प्रसिद्ध असलेले ख्यातनाम प्रवचनकार आणि निरूपणकार वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांचं अल्पशा आजारानं गुरुवारी निधन झालं। मृत्यू समयी ते 86 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे। सोलापूर शहर आणि परिसरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपल्या खुमासदार कन्नड आणि मराठी मिश्रित निवेदन शैलीमुळे बसवराज शास्त्री सर्वांना परिचित होते। या शैलीमुळेच काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी बसवराज शास्त्री यांना व्याख्यान केसरी ही उपाधी दिली होती। विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे। बसवराज शास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। ब्रह्मदेव दादा माने पॉलिटेक्निक इथं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, संस्थेच्या सचिवा जयश्रीताई माने आणि संकुलाचे संचालक प्राध्यापक राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या प्रदर्शनात सोलापूर, लातूर, धाराशिव आणि इतर जिल्ह्यातून एकूण 200 शाळांनी सहभाग नोंदवला। एकूण 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती, मॉडेल तसंच पोस्टरच्या माध्यमातून सादर केल्या। कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने, सचिवा जयश्रीताई माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, एन्कोरा कंपनीचे टेक लीड डॉक्टर दिनेश झेंडे, प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी, संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने, समन्वयक प्राध्यापक शशिकांत फुलारी, प्राध्यापक पवन माने, BMITचे प्राचार्य RD कुलकर्णी, लिटिल हार्ट स्कूलचे प्राध्यापक AV तारके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालं। प्रभाग क्रमांक 6 मधील लक्ष्मीपेठ इथं लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं माघी श्री गणेश जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटे 5 ते सकाळी 7 या वेळेत पंडित अभिजित तेरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली गायकवाड परिवाराच्या वतीनं गणेश याग पूजा करण्यात आली। सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत श्री गणेश जयंती आणि अयोध्या येथील राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे यांचं गुलालाचं कीर्तन पार पडलं। कीर्तनानंतर मंडळाच्या वतीनं उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत न्यू लक्ष्मी चाळ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला। शुक्रवारी 23 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप इथं मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला। सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तसंच श्री रुक्मिणी मातेला मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले। श्री रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला। तिथं गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला। तिथंही गुलालाची उधळण करण्यात आली। दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची अलंकारानं सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभा मंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली। दोन्ही देवतांना मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या। यानंतर अंतरपाठ धरण्यात आलं आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली। यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटल्या। दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली। एकूण प्राप्त 218 अर्जांपैकी 215 अर्ज वैध ठरले असून तांत्रिक कारणांमुळे 3 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। निवडणूक अर्जांची आकडेवारी याप्रमाणे: जिल्हा परिषद गट एकूण 73 उमेदवारांनी 73 अर्ज दाखल केले होते। यामध्ये 70 उमेदवारांपैकी
42 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समिती गट एकूण 141 उमेदवारांनी 145 अर्ज दाखल केले होते. यामध्ये 56 महिला उमेदवारांचा समावेश आहे. छाननीतील निकाल याप्रमाणे: गट 73 अर्जांपैकी 72 अर्ज वैध ठरले, तर 1 अर्ज अवैध ठरला. याबाबत हकीकत अशी: दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:40 ते 7:25 या दरम्यान फिर्यादी अण्णाराज धर्मराज काडादी वय 38 राहणार गंगानिवास डफरीन चौक सोलापूर यांच्या राहत्या घराच्या स्टोअर रूममध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्यानं मागील भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करून 16,000 रुपये किमतीचा एक गोलाकार 20 किलो वजनाचा तांब्याचा हंडा चोरून नेला. याबाबत अण्णाराज काडादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पापडे हे करतात. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.